नमस्कार सर्वांना। चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया मस्त असा दाल तडका। त्यासाठी मी इथे बघा तुरीची डाळ आणि मुगाची डाळ शिजवून घेतली आहे। आता मी एक पातेलं ठेवलंय। पातेल्यामध्ये मी आता 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाले, आता मी त्यामध्ये टाकून घेते लसूण आणि हिरव्या मिरच्या। 2च हिरव्या मिरच्या घेतल्यात मी छोट्या छोट्या। आता त्यामध्ये टाकून घेते जिरे आणि मोहरी। मसाले हे आपल्याला नंतरच टाकायचे, नाहीतर ते मसाले करपतात। आता मी यामध्ये टाकून घेतला आहे कांदा। तर बघा, आपल्या बायकांची ही सवय मध्ये मध्ये साफसफाई करायची, मग हाताला चटके बसवून घ्यायची। आता बघा कांदा आणि ते चांगलं फ्राय झाले, तर आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते टोमॅटो। टोमॅटो पण चांगला थोडासा परतायचा आहे अजून। पण त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेते, थोडंसं डाळीमध्ये पण टाकून घेते। या डाळीमध्ये तुम्हाला हे दिसत असेल, ते पण ही गावची डाळ आहे, त्याच्यामुळे ती थोडी थोडी असते त्याला साल तुरीच्या डाळीला। आणि आता मी इथे बघा घेतली आहे मिरची पावडर, हळद आणि घरचा थोडासा मसाला जो मी घरी बनवला आहे तो। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, लगेच डाळ टाकायची घाई करायची नाही आहे। आता बघा चांगलं परतून झालं आहे। आता त्याला तेल पण सुटले। आता मी याच्यामध्ये ना एक पळी डाळ टाकून आहे ना, हे चांगलं त्याच्यामध्ये मी अजून मॅश करून घेणार आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। त्याला डाळीला ना टेस्ट खूप असा मस्त सुगंध आता सुटला आहे ना घरामध्ये, खूप छान असं टेस्टी बनते ही। आता बघा, आता मी याच्यामध्ये सगळी ही डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स केली आहे, जेणेकरून पित्त होत नाही। फक्त तुरीची डाळ खाल्ली ना तर बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो, त्याच्यामुळे मी ही दोन्ही मिक्स केल्यात। आता पाहिजे तेवढं तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर मग आता हिला 2-3 मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे। ऑलरेडी शिजवलेली आहे। आता थोडासा गूळ टाकून घेतला मी। बघा 2-3 मिनटं चांगले झालेत। आता मस्त अशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे। आणि आता मी इकडे बाजूला आहे ना थोडंसं तूप ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी बेडगी मिरची टाकली आहे। आता मी बेडगी मिरची आणि तुपाचा तडका देणार आहे वरून। खूपच टेस्टी बनते ही डाळ, तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा। आता बघा मस्त असा तडका देऊन झाला आहे आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे, जेणेकरून आपला तडक्याचा जो सुगंध असतो ना तो बाहेर नाही गेला पाहिजे। बघा झाली आहे आता मस्त अशी आपली तडकेवाली डाळ, खूप टेस्टी आणि छान। मस्त पावसामध्ये गरम गरम वरण भात डाळ तडका असं बनवा आणि खा। व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। इथे मी बनवला आहे जीरा राईस।